नमस्कार भक्त मंडळी. या संवाद मालिकेच्या निमित्ताने आपण विलास काका यांच्याकडून अतिरुद्र स्वाहाकार याबाबत माहिती जाणून घेतो आहोत. मागच्या काही एपिसोडमध्ये खूप छान माहिती त्यांनी सांगितली. काका, पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आमच्या सगळ्यांकडून म्हणा एक प्रातिनिधिक प्रश्न असा की पहिल्याच एपिसोडमध्ये तुम्ही म्हणालात की हा एवढा मोठा प्रपंच करण्याचं मी या छोट्याशा गावामध्ये धाडस केलं. हे धाडस कसं काय केलं तुम्ही एवढा हा प्रपंच करण्याचं? खरं मी एक सांगू, मी ह्या एकंदरीत हा अतिरुद्र स्वाहाकार आम्ही जो काय आता करतोय तो आमच्या गावात होणं हे आम्ही दत्त मंदिराने ठरवलेलं नाही किंवा आमच्या गावाने ठरवलेलं नाही. माझं असं त्याच्यावर एक मत आहे प्रामाणिकपणे की त्या अतिरुद्र स्वाहाकाराच्या देवतेलाच वाटलं की बुवा भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात आशिया नावाच्या गावात असणाऱ्या त्या छोट्याशा पुरातन अशा दत्त मंदिरात माझी पूजा बांधली जावी आणि म्हणून हा योग जुळून आलेला आहे. आणि मी असं अगदी अभिमानाने सांगेन की आमच्या गावाला त्याचं यजमानपद मिळालं आहे. आपण निमित्त झालं आहे. कारण ह्या प्रक्रियेचा जर असा हे घेतला ना आपण, म्हणजे असा परामर्श घेतला तर तुम्हाला त्याच्या सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला. म्हणजे 16 सालामध्ये आमची जी अर्चा झाली दत्त मंदिराची, तेव्हा त्या ब्राह्मणांची जबाबदारी जी होती ती एक प्रसाद देवस्थळी माझे मित्र आहेत आणि एक दत्तात्रय मुरवणे म्हणून, म्हणजे सिंधुदुर्गातलं एक मोठं नाव आहे या ब्राह्मण समाजात. ते त्यांची पाठशाळा वगैरे आहे, आचरा वांगणीमध्ये त्यांची आहे. तर ही 2 माणसांची जबाबदारी होती त्या सगळ्याची. आणि नंतर मग आम्ही ते मध्यंतरी एक तो नवचंडी याग 5 वर्ष वगैरे केलं. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा हा रुद्रयाग सुरू केला, पंचवार्षिक रुद्रयाग, तेव्हा एकदा प्रसाद देवस्थळी आणि मी असे बसलो होतो मंदिरातच. तर ते बोलता बोलता असं काय कोणाच्या मुखातून आलं की म्हणलं हे 5व्या वर्षी म्हणले आपण अतिरुद्र स्वाहाकार करायचा. बरं. पण ते सहज शक्य नव्हतं ना, एकंदरीत एवढा हा तो खर्च आणि तो व्याप जो काय सगळा आहे तो कसं काय शक्य करायचा. तर नंतर मग आधी मुळात काय माहिती आहे की प्रसाद देवस्थळी ही जी व्यक्ती आहे ना, इथेच गव्हाणे म्हणून गावातलं मूळ घर त्यांचं, पण ते अत्री गोत्रातले आहेत, म्हणजे त्यांचं गोत्र अत्री. त्यामुळे ते दत्त संप्रदायाशी असे खूपच जोडलेले, म्हणजे त्यांनी दत्त संप्रदायात म्हणण्यापेक्षा दत्त वंशातच आपण आहोत अशा ह्याने जगत असतात ते. त्यामुळे त्यांची इथे असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून त्यांचे आमचे संबंध वाढत गेले. आणि एकदा ते बोलता बोलता म्हणाले की म्हणजे खानोलकर तुम्ही जे म्हणत होता ना की तो अतिरुद्र स्वाहाकार करूया वगैरे, तर म्हणजे शक्य नाही आपल्याला. पण म्हणजे एक गोष्ट अशी आहे की म्हणजे शंकराचार्यांची जी 4 पीठं आहेत त्याच्यातलं जे दक्षिण पीठ आहे शृंगेरी मठ, ते असं काही मोठं अनुष्ठान असलं ना तर ते सहकार्य करतात म्हणजे आपण. बरं. तर आपण त्यांच्याशी बोलायचं म्हणजे. तर मग हरकत ना आपण जाऊन आपल्याला काहीतरी करायचंच आहे तर म्हटलं जाऊ आपण ह्याच्यापर्यंत. तर त्यांचे एक मित्र आहेत गोव्यातले संदीप टेंगशे म्हणून ब्राह्मण, त्यांचा चांगलाच संबंध आहे त्या शृंगेरी मठात, त्यांचं कायम जाणं येणं असतं. मग आम्ही ते 2 वर्षापूर्वी असं ठरवलं दोघांनी, म्हणजे आत्ता आपण 25 बोलतो आहे, 23 सालच्या गुरुप्रतिपदेच्या नंतर आम्ही एकदा असं पत्र लिहिलं त्यांचं, म्हणजे आम्हाला असं असं बुवा करायचं आहे महानुष्ठान इथे आणि तुम्ही सहकार्य करा वगैरे असं. म्हणून आम्ही पत्र घेऊन गेलो मी त्यांच्या मठाकडे. तर ते त्यांना खूपच मोठं आहे होते, म्हणजे शृंगेरीचा जो काय शंकराचार्य मठ आहे ना, म्हणजे आपला हा कार्यक्रम आहे की आपलं हे काही माहिती देण्याचं ह्या चाललं आहे. परंतु मी असं सांगेन की आधी हे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने आणि आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणसांनी किंवा ह्या प्रांतातल्या सगळ्या माणसांनी ना एक 2-3 दिवसाची अशी वेळ घेऊन त्या शृंगेरी मठात जावं, राहावं त्या ठिकाणी 2 दिवस. कारण एवढं प्रचंड धर्मकार्य तिथे आणि प्रामाणिकपणे धर्मकार्य, म्हणजे असं नुसता दिखावा नाही. म्हणजे तो जो काय अधिष्ठितपणा तिथे आहे ना धर्माचा, संस्कृतीचा, मग तुम्ही अगदी घरदार विसरून तिथे 3 दिवस जाणार असं सगळं आम्ही पोचलो तिथपर्यंत. आणि खूपच मोठं ते शंकराचार्यांचं, म्हणजे आमच्या एखाद्या मोठ्या मिनिस्टरीसारखंच ते सगळं हे आहे. आणि ते त्यांच्या दुपारच्या त्या दर्शन सोहळ्याला आम्ही पोचलो आणि ते पत्र लिहून दिलेलं. ते आम्ही ते काय केलेलं, त्यांना मराठी नाही ना तिकडे भाषा, मग ते कन्नड भाषा चालते, मग कन्नडमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये
अशा 4-5 भाषांमध्ये पत्र एकच, हम्म. पण ते 4-5 भाषांमध्ये प्रिंट करून आम्ही त्याच्या प्रती करून त्यांना घेऊन गेलो. ते दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. ते प्रसाद दिवसस्थळी मी आणि ते संदीप टेंगशे टेन्शन. आणि त्यांच्यापर्यंत पोचलो. त्यांच्या पुढ्यात जेव्हा आम्ही गेलो तर त्यांनी ते पत्र मग ते संदीप टेंगशेंनी सांगितलं होतं की ते स्वामींच्या हातातच डायरेक्ट पत्र द्या. ते पत्र दिलं तर ते म्हणाले काय आहे. तर आता मला थोडंसं असं ते एकंदरीत सगळं माहोल बघून असं माझ्या तोंडातून शब्दच येईना तेवढे. तर टेंगशे गुरुजी म्हणाले की म्हणले हे विलास खानोलकर त्यांचं म्हणलं एक तिकडे महाराष्ट्रामध्ये एक सुंदर देवस्थान आहे म्हणले ते असं पुरातन, आणि त्यांच्याकडे म्हणजे रुद्रयाग चालू आहे 1-2 वर्ष. ते 5व्या वर्षी ते असं अतिरुद्र स्वाहाकाराचं अनुष्ठानाचं करण्याची त्यांची इच्छा आहे. तर अशी काय मोठी अर्थव्यवस्था त्या गावामध्ये नाही, तर आपलं सहकार्य राहावं अशी त्यांची इच्छा आहे. मग त्याने ते पत्र हातात घेतलं आणि ते वाचलं. म्हणजे तर ते 2 सगळी पानं परतून ती बघितली. तर मी त्यांना म्हटलं की एकच पत्र आहे ते, म्हटलं वेगवेगळ्या भाषेमध्ये ते आहे म्हणले. तर ते म्हणले की म्हणजे मराठी नाही बोलले, ते हिंदीत बोलले. म्हणजे याची काय गरज होती. तर म्हटलं मला नक्की कळे ना तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये द्यावं ते. मग ते म्हणले कधी करणार आहात तुम्ही ते. तर म्हटलं 2026ला आमचा 5वा हे येतो रुद्रयाग आहे, हे आमच्या मंदिराचा 10वा वर्धापन. तर ते म्हणाले की 2 वर्ष आहेत अजून ह्या तुम्ही म्हणताय त्या दिवसाला. तो म्हटलं आमच्या कामाची पद्धत अशीच आहे, आम्ही 2-2 वर्ष अगोदर त्याचं काही नियोजन असेल काय. तर ते त्यांना खूप आवडलं. ते असं म्हणजे एकदम प्रसन्न झाले ताबडतोब. आणि त्या पहिल्या भेटीतच ते म्हणाले की हरकत नाही म्हणले, तुम्ही निर्णय करा, जाहीर करा म्हणले. हां, आमच्याकडून काय हवं असेल ते सहकार्य आमचं राहील. आणि त्याच्यापेक्षा त्याच पहिल्या भेटीत त्यांनी सांगितलं की या 9 दिवस म्हणजे 9 दिवस तेव्हा ठरले नव्हते, हा जो काय उत्सव चालेल त्याच्यात 1 दिवस मी तुमच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्ही तिथे पोचू, असं त्यांनी तो शब्द दिला. आणि मग आम्हाला खूप बरं वाटलं. म्हणजे काहीतरी आता नक्की कार्य काय कशा प्रकारचं ते नंतरचं, पण आपण त्याच्यात सहभागी होतो आहोत हे त्यांनी तेव्हा मान्य केलं. आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणजे 2 वर्षापूर्वी एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची सुरुवात करणं आणि आमच्यापर्यंत पोचणं म्हणजे तुमच्या मंदिरामध्ये खरोखरच काहीतरी चांगलं कार्यक्रम चालतात होतात, आणि त्यामुळे असा हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि झालं तर लोकांचाही त्याला चांगला सहभाग लागेल, सहकार्य लाभेल. आम्हीही बरोबर आहोत. तुम्ही म्हटले काहीतरी सुरुवात करा. तदनंतर आतापर्यंत आमच्या जवळजवळ 4 मीटिंग्स झाल्या त्यांच्याबरोबर 4 मीटिंग झाल्या. त्यांची बरीच मठाची माणसं प्रत्यक्ष इथे जवळजवळ 50 माणसं मध्यंतरी तेही इकडे आले, इकडचा परिसर बघितला, राहण्याची सोय बघितली, काय असेल ते. एक जवळजवळ 50 ब्राह्मण तिथले मठातले उद्याच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असतील. आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 1 दिवस ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित दर्शन सोहळ्यासाठी म्हणून राहतील, असं सगळं ते नियोजन आहे. आता आमची पत्रिका वगैरे छापून झाली, पण आम्ही त्या पत्रिकेमध्ये त्यांचा उल्लेख केला नाही कशासाठी की तसा तो मोठा व्याप आहे, त्यामुळे त्यांचा दिवस अजून नक्की झालेला नाही. हां, या दिवशी येऊ किंवा त्या दिवशी येऊ, पण या 9 दिवसामध्ये ते 1 दिवस या ठिकाणी येतील अशी आम्हा सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेला यश मिळेल अशी आमची दत्तांवर श्रद्धा आहे. अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. म्हणजे हा प्रपंच त्या शक्तीनेच घडवून आणला. हां, म्हणजे खरं म्हणजे तीच इथे म्हणजे अतिरुद्र स्वाकार व्हावा ही रुद्राची इच्छा होती, ती दत्त महाराजांची इच्छा होती, आणि आमच्या ग्रामदेवता श्री गांगोभैरीची इच्छा होती असेल. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने, दत्तकृपेने आणि शृंगेरी मठाच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने हा सगळा उत्सव या ठिकाणी होतो आहे. नक्कीच. तर रसिक हो, भक्तमंडळी, आपण जाणून घेतलं की हा प्रपंच आहे तो कशा पद्धतीने निर्मिला गेला याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. या निमित्ताने या संवाद मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. पुढील भागामध्ये विलास काकांकडून अजून आपण छान माहिती जाणून घेऊया. धन्यवाद. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.